गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्झिलिक ॲसिड ह्या टॉपिकमध्ये मागच्या तासाला आपण अल्डोल कंडेन्सेशन पाहिलेलं आहे. आत्ताच्या तासाला आपण महत्त्वाचा रिॲक्शन पाहणार आहोत परीक्षेसाठी. त्याचं नाव आहे कॅनिझरो रिॲक्शन. कॅनिझरो रिॲक्शन हा फक्त अल्डिहाइडसाठी आहे. फक्त अल्डिहाइड जे मॉलिक्युल्स आहेत हे कॅनिझरो रिॲक्शन हे पूर्ण करतात. मग ह्याचं स्टेटमेंट आपण पहिल्यांदा लक्षात घेऊया. इन कॅनिझरो रिॲक्शन ओनली अल्डिहाइड मॉलिक्युल्स कॅन अंडरगोज द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हॅविंग नो अल्फा हायड्रोजन ॲटम. पाच स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, ह्या कॅनिझरो रिॲक्शनमध्ये फक्त अल्डिहाइड मॉलिक्युल्स हे रिॲक्शन कंप्लीट करतात आणि ह्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटमचा कंडिशन नाही, म्हणजे ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नसला तरी चालतो. आणि हा अल्डिहाइड मॉलिक्यूल हा एकाच वेळेस दोन रिॲक्शन पूर्ण करतो. एक आहे ऑक्सिडेशन आणि दुसरा आहे रिडक्शन. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही रिॲक्शन कंप्लीट करतो. इन द प्रेझन्स ऑफ द कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. कॉन्सन्ट्रेटेड अल्कली म्हणजे NaOH और KOH हा ॲज अ कॅटलिस्ट म्हणून आपण या ठिकाणी वापरतो. इन दिस कॅनिझरो रिॲक्शन वन मॉलिक्यूल ऑफ द अल्डिहाइड इज ऑक्सिडाइज्ड इनटू कार्बोक्झिलिक ॲसिड. ह्यामधला एक जो अल्डिहाइड मॉलिक्यूल आहे ह्याचं ऑक्सिडेशन होतो आणि त्याचं कन्व्हर्जन हा कशामध्ये होतो, कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये होतो. आणि दुसरा जो अल्डिहाइडचा मॉलिक्यूल आहे इट कॅन बी रिड्यूस्ड. दुसरा अल्डिहाइड मॉलिक्यूलचं रिडक्शन होतो आणि तो अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होतो. हे जे स्टेटमेंट सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनो, मी या ठिकाणी फळ्यावरती बोर्डवरती रिॲक्शन घेऊन पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. मी या ठिकाणी आपण घेऊयात कॅनिझरो रिॲक्शन. लिसन हियर, सी टू बोर्ड. इन दिस द अल्डिहाइड, it is the example of the aldehyde, it is the formaldehyde. In the presence of the strong alkali, it is the 50% alkali, strong alkali. Then here are the two molecules of the aldehyde. Out of this, one molecule undergoes the reduction and another molecule undergoes the oxidation. म्हणजे ह्या ठिकाणी दोन फॉर्माल्डिहाइडचे मॉलिक्युल्स आहेत. एक मॉलिक्यूल ह्याचं रिडक्शन होतो आणि त्याचं कन्व्हर्जन हा कशामध्ये होतो, अल्कोहोलमध्ये होतो. आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतो आणि त्याचं कन्व्हर्जन हा कशामध्ये होतो, कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये हा होतो. मग या ठिकाणी पहा, HC डबल बॉन्ड ONA. या ठिकाणी हा फॉर्माल्डिहाइड मॉलिक्यूल यामध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे, म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, वन मॉलिक्यूल ऑफ द अल्डिहाइड अंडरगोज द ऑक्सिडेशन. ऑक्सिजन ऍड झालेला आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे. मग ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. आणि दुसरा जो मॉलिक्यूल आहे ह्याचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होणार आहे, अल्कोहोल मध्ये झालेला आहे. दुसरा मॉलिक्यूल या ठिकाणी एक हायड्रोजन वाढलेला आहे, एक हायड्रोजन ॲटम वाढलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन ॲटम, ॲडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, रिडक्शन म्हणतो. द वन मॉलिक्यूल ऑफ द अल्डिहाइड इट कॅन बी रिड्यूस्ड टू अल्कोहोल. आणि हा एक्झाम्पल आहे मिथॅनॉल. मिथॅनॉल. पाच स्टेटमेंट पुन्हा रिॲक्शनच्या द्वारे आपण स्टडी करणार आहोत. या ठिकाणी इन दिस ओनली अल्डिहाइड मॉलिक्यूल अंडरगोज द कॅनिझरो रिॲक्शन विच डू नॉट हॅव द अल्फा हायड्रोजन ॲटम. म्हणजे त्याला अल्फा हायड्रोजन ॲटम नसला तरी चालतो. द वन मॉलिक्यूल इट इज रिड्यूस्ड टू द अल्कोहोल. एक मॉलिक्यूलचं रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन झाल्यामुळं त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, अल्कोहोलमध्ये झालेलं आहे.
At the same time, the another molecule of the aldehyde, it undergoes the oxidation, म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन ऍड झालेला आहे, ऑक्सिडेशन, इट इज कन्वर्टेड इनटू कार्बोक्सिलिक ऍसिड. स्टेटमेंट लक्षात आलेलं आहे. मग त्यानंतर आपण या ठिकाणी आणखीन एक एक्झाम्पल ॲरोमॅटिक अल्डिहाइडचं एक्झाम्पल घेऊया. हा अल्डेहाइड मॉलिक्यूल आहे, बेन्झाल्डेहाइड. बेन्झाल्डेहाइड स्ट्रॉंग अल्कली NaOH. मग ह्यातला एक जो मॉलिक्यूल आहे ह्याचं काय तयार होणार, कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होणार. C डबल बॉन्ड ONA. ह्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. वन मॉलिक्यूल ऑफ द अल्डिहाइड, इट अंडरगोज द ऑक्सिडेशन टू फॉर्म द कार्बोक्सिलिक ऍसिड. दिस इज सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. बेन्झोइक ऍसिड. आणि दुसरा जो मॉलिक्यूल आहे या ठिकाणी ह्याचं कन्वर्जन हा कशामध्ये होणार आहे, अल्कोहोल मध्ये. या ठिकाणी हायड्रोजन वाढला, बेन्झीन CH2OH. हायड्रोजन म्हणजे रिडक्शन आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, अल्कोहोल मध्ये झालेलं आहे. मग या ठिकाणी हा जो एक्झाम्पल आहे फिनिल मिथॅनॉल. फिनिल मिथॅनॉल. पहा विद्यार्थ्यांनो, अल्डोल कंडेन्सेशन नंतर महत्वाचा रिएक्शन आहे कॅनिझरो रिएक्शन. या कॅनिझरो रिएक्शन मध्ये पहा ओनली अल्डिहाइड मॉलिक्यूल कॅन अंडरगोज दिस कॅनिझरो रिएक्शन विथ नो अल्फा हायड्रोजन ॲटम. म्हणजे अल्फा हायड्रोजन ॲटम नसला तरी चालतो. दिस रिएक्शन इज कॅरीड आउट इन द प्रेझेन्स ऑफ द स्ट्रॉंग अल्कली. या ठिकाणी जो 50% NaOH घेतलेला आहे त्याला आपण स्ट्रॉंग अल्कली म्हटलेला आहे. In this, the aldehyde, one of the aldehyde molecule, it is reduced. Reduced म्हणजे काय, reduction म्हणजे addition of hydrogen and it is converted into alcohol. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, alcohol. At the same time, another molecule of the aldehyde, it is oxidized. Oxidized म्हणजे काय मुलांनो, addition of the oxygen atom. त्याला ऑक्सिडेशन म्हणतो. इट कॅन बी ऑक्सिडाइज्ड टू द कार्बोक्सिलिक ऍसिड. या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेला आहे फॉर्माल्डिहाइड. इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग अल्कली, पहिल्या मॉलिक्यूलचं कन्वर्जन सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये झालेलं आहे आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचं अल्कोहोल मध्ये कन्वर्जन झालेलं आहे, मिथॅनॉल. त्यानंतर हा आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइड घेतलेला आहे, बेन्झाल्डिहाइड. दोन मॉलिक्यूल घ्यायचे आहेत, स्ट्रॉंग अल्कली. पहिल्या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होणार, सोडियम ऑक्सिडेशन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि दुसऱ्या अल्डिहाइडचं रिडक्शन होणार म्हणजे H2 मॉलिक्यूल वाढणार, H2 मॉलिक्यूल रिडक्शन आणि ह्याचं कन्वर्जन अल्कोहोल मध्ये हा होतो. या अल्कोहोलचं नाव आहे, हा आहे फिनिल आणि हा मिथॅनॉल, फिनिल मिथॅनॉल. मग जसं आपण अल्डोल रिएक्शन मध्ये विद्यार्थ्यांनो अल्डोल आणि क्रॉस अल्डोल रिएक्शन पाहिलेलं आहे, तसेच ह्या कॅनिझरो मध्ये सुद्धा कॅनिझरो रिएक्शन आणि दुसरा आहे क्रॉस कॅनिझरो रिएक्शन. सेकंड ह्यामधला आहे क्रॉस कॅनिझरो रिएक्शन. पहा क्रॉस कॅनिझरो रिएक्शन मध्ये काय आहे, या ठिकाणी सेम अल्डिहाइड मॉलिक्यूल न घेता आपण डिफरंट अल्डिहाइड मॉलिक्यूल्स घेणार आहोत. when the different aldehyde molecule undergoes the oxidation and reduction, they are also oxidized to carboxylic acid and also reduced to alcohol. एक्झाम्पल घेऊन या ठिकाणी आपण रिएक्शन कंप्लीट करूया. या ठिकाणी आपण घेतलेला आहे, हा आहे पहिला अल्डिहाइड मॉलिक्यूल फॉर्माल्डिहाइड.
आणि हा आहे दुसरा अल्डिहाइड मॉलिक्यूल. हा कोणता आहे? बेन्झाल्डिहाइड. ह्यांचं आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत? इन द प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग अल्कली, 50% अल्कली, कॅटलिस्ट तोच आहे. हा जो पहिला मॉलिक्यूल आहे ह्याचं काय होणार? ऑक्सिडेशन होणार. हा जो पहिला मॉलिक्यूल आहे ह्याचं काय होणार? ऑक्सिडेशन होणार. फॉर्माल्डिहाइडचं या ठिकाणी कन्वर्जन कशामध्ये होणार? फॉर्मिक ऍसिड, सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड. कशामध्ये होणार? सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड. आणि हा जो दुसरा मॉलिक्यूल आहे ह्याचं या ठिकाणी काय होणार? रिडक्शन होणार. ह्याचं या ठिकाणी काय होणार? रिडक्शन, म्हणजे H2 मॉलिक्यूल या ठिकाणी वाढलेला आहे. मग हा काय आहे? अल्कोहोल आहे. द फॉर्माल्डिहाइड इट इज ऑक्सिडाइज्ड अँड कन्वर्टेड इनटू फॉर्मिक ऍसिड. द बेन्झाल्डिहाइड इट इज रिड्यूस्ड टू कन्वर्टेड इनटू अल्कोहोल. हा आहे फिनिल मिथेनॉल. फिनिल मिथेनॉल. म्हणजे विद्यार्थ्यांनो एवढं लक्षात ठेवा, कॅनिझरो रिॲक्शन मध्ये आपण सेम अल्डिहाइड, दोन सेम अल्डिहाइड मॉलिक्यूल्स घेतो. त्यामध्ये पहिल्या मॉलिक्यूलचं एका अल्डिहाइड मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो आणि दुसऱ्या अल्डिहाइड मॉलिक्यूलचं रिडक्शन होऊन अल्कोहोल मॉलिक्यूल तयार होतो. यासाठी कॅटलिस्ट हा लागतो कॉन्सन्ट्रेटेड अल्कली NaOH. आणि क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन मध्ये लक्षात ठेवायचं आहे, द डिफरंट अल्डिहाइड मॉलिक्यूल्स दे अंडरगोज द कॅनिझरो रिॲक्शन, क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन इन द प्रेझन्स ऑफ द स्ट्रॉंग अल्कली. जो फॉर्माल्डिहाइड आहे हा फॉर्मिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो आणि जो बेन्झाल्डिहाइड आहे हा अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होतो. रिॲक्शन व्यवस्थित अभ्यास करा. हा जो रिॲक्शन आहे अल्डॉल आणि कॅनिझरो दोन्ही परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. थँक्यू.